नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, अशा महिलांनी सध्या केवायसी करू नये। कारण जर त्यांनी केवायसी केलं तर त्या सरकारी नोकरीत असल्याचं किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याचं यामधनं सहज निष्पन्न होऊ शकतं आणि त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम त्यांना परत देखील करावी लागू शकते आणि त्यांना शिक्षा देखील केली जाऊ शकते। मात्र ज्या महिला इन्कम टॅक्स 0 भरतात त्या मात्र केवायसी करू शकतात। काही लोकांचा असा गैरसमज आहे की सध्या केवायसी करू नये कारण बायोमेट्रिक पद्धतीनं म्हणजेच अंगठा ठेवून केवायसी सुरू होणार आहे। परंतु सध्या जर तुमचा OTP द्वारे केवायसी होत असेल तर ती तुम्ही करून घ्यावी। ज्या महिलांचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नाहीत त्यांच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही सुविधा ग्रामपंचायत, आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी आधी मोबाईल नंबर लिंक करून त्यानंतर केवायसी करावी। सध्या वेबसाईटवरती लोड असल्यामुळे केवायसी करताना OTP संदर्भात मोठ्या समस्या येत आहेत। यासाठी तुम्ही पहाटे किंवा भल्या रात्री प्रयत्न करू शकता। पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी, ज्या महिलांचे पती वारलेत किंवा ज्यांचे वडील नाहीत त्यांना केवायसी करताना दुसऱ्या आधार कार्डची माहिती विचारली जाते, त्यांनी सध्या चिंता करू नये। अशा महिलांसाठी लवकरच वेबसाईटवरती नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त स्वतःच्या आधार कार्डवर किंवा पालकांच्याच आधार कार्डवरती केवायसी सबमिट करता येईल। यानंतर पुढचा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। ज्या महिलांनी केवायसी केले त्यांना तो नक्कीच मिळेल आणि ज्यांनी केवायसी केलेलं नसेल त्यांचा हप्ता कदाचित थांबवला जाऊ शकतो किंवा त्यांची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरतीच तो हप्ता वितरित केला जाऊ शकतो। असंही होऊ शकतं की सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळेल आणि केवायसीची अट पुढच्या महिन्यापासून लागू केली जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्यासाठी बायोमेट्रिक केवायसी म्हणजेच थंब अंगठा देऊन केवायसी करण्याची सुविधा सरकार लवकरच सुरू करून देणार आहे। त्यामुळे तुम्ही OTP द्वारे केवायसी जरी केलं नाही तरी काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही। आणि तुम्ही जर सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा मग तुमचे पती वडील जर सरकारी नोकरीमध्ये असतील तर मग मात्र तुम्ही काळजी घ्या आणि कुठल्याही प्रकारचं केवायसी तुम्ही करू नका, नाहीतर याचे गंभीर परिणाम देखील पुढे भोगावे लागू शकतात। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।